ही चुलीत भाजलेली बटाटी पाहून तसेच त्याचा दरवळणारा घरभर सुगंध घेऊन बालपण आठवलं। बालपणी आम्ही भावंड चूल पेटत दिसली की असेच त्यात बटाटी भाजायचो आणि मग ती साफ आणि स्वच्छ करून कट करून त्यात मीठ मसाला लिंबाचा रस लावून आनंदाने खायचो। बालपणीच्या आठवणीच वेगळ्या ना। आजही आठवलं तरी डोळ्यात पाणी आणि गालावर हसू येते। तर आज तीच आठवण ताजी करूया, पण एका वेगळ्या पद्धतीत। ही बटाटी मी सकाळीच आंघोळीसाठी जेव्हा चूल पेटवली होती तेव्हाच भाजून ठेवली होती। तुम्ही हवं तर गॅसच्या शेगडीवर भाजा। मग ही स्वच्छ धुवून हाताने अशी चुरून घेतली। आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घातलं, जिरं मोहरी घालून थोडी हिंग घातली, एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातला, कांदा व्यवस्थित परतून घेतला। मग ह्यात लसूण मिरचीचा ठेचा घातला, तो सुद्धा व्यवस्थित परतून ह्यामध्ये ओबडधोबड केलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं आणि ही जी बटाटी हाताने चुरून ठेवली होती ती सुद्धा घातली। संपूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं। मग यात चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी हळद घातली। पुन्हा हे संपूर्ण असं मिक्स करून 5 मिनिटांसाठी तरी हे मंद गॅसवरती झाकून ठेवलं। 5 मिनिटांनंतर भरभरून कोथिंबीर घातली। तयार आहे गावरान पद्धतीत बटाट्याचं भरीत, किंवा तुम्ही बटाट्याची चटणी पण म्हणू शकता। नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। भेटू पुन्हा। धन्यवाद।